नमस्कार. सिद्धश्रेया रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आपण बघतच आहात की बुधवारी 1 तारखेला 1 नोव्हेंबर 2023 रोजी करवा चौथ म्हणजेच करक चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीच म्हणतात आपल्या महाराष्ट्रात. शक्यतो हे पूजन किंवा हे व्रत महाराष्ट्रात केलं जात नाही. उत्तर प्रदेश भागात किंवा जम्मू काश्मीर भागात, त्या भागामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात हे करवा चौथचं व्रत केलं जातं. पण तरीसुद्धा आपल्याकडच्या इच्छुक महिलांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. अगदी साधी आणि सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. माझाही अनुभवाचेच बोल आहेत. मी स्वतःही केली होती. माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे पूजन मी किंवा हे व्रत केलं होतं. आणि तुमची जर खरंच मनापासून इच्छा असेल हे व्रत करण्याची, तर स्वाभाविक आहे तुमच्यासुद्धा इच्छेला फळ नक्की गणपती बाप्पा देतील. आणि म्हणून तुम्हाला हे व्रत अगदी मनापासून करावं लागेल. मुळात म्हणजे हे व्रत निर्जली करावं लागतं. निर्जली म्हणजे आपण दिवसभरात पाणी पिऊ शकत नाही. फळाहार घेतला तर चालेल किंवा चहा म्हणा, दूध म्हणा, या वस्तू तुम्ही खाल्ल्या तर चालतील, दही पण चालेल, पण शक्यतो पाणी तुम्हाला पिता येणार नाही. निर्जली असल्यामुळे जे पाणी आपण तिथं पूजनासाठी करव्यामध्ये ठेवतो, त्या पाण्यावरती पतीच्या हातून ते पाणी पिऊन आपला उपवास सुटला जातो, तोही चंद्रोदयानंतर. जर एवढे सगळे नियम तुमच्याकडून शक्य असतील पाळणं, तर तुम्ही हे व्रत नक्कीच करू शकता. आणि अधिक नियम जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलवरती मी लिंक दिलेली आहे माझ्या चॅनलची, त्यावरती तुम्ही नक्कीच बघू शकता. त्यामध्ये सर्व बारीक सारीक सगळे नियम आणि नववधूसाठी सुद्धा असणारे नियम मी सांगितलेले आहेत. चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया. ही पूजा कशा पद्धतीने मांडली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सर्वात आधी आपल्याला गणपतीचा फोटो किंवा प्रतिमा, किंवा तुमच्याकडे जर करवा चौथ मातेची फोटो किंवा प्रतिमा, काही मूर्ती असेल तरी चालेल, काहीच हरकत नाही, तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. माझ्याकडे करवा चौथचा फोटो नव्हता, त्यामुळे मी गणपती बाप्पाचेच फोटो इथे मांडणार आहे. त्याआधी आपल्याला असे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पाचा फोटो अशा पद्धतीने उभा करून ठेवायचा आहे. हा फोटो उभा केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आहे. बघा, आपण पूजा मांडतोय, दिव्याचं स्थान आधी निश्चित करायचं आहे. दिवा नक्की तुम्ही कोणत्या बाजूला लावणार आहात ते निश्चित करून आणि मगच तुम्हाला त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बघा, इथे मी तांदूळ टाकले आणि दिवा पण ठेवून घेतलेला आहे. आता त्याच्याच दुसऱ्या बाजूला किंवा तुम्हाला शक्य असेल तिथे तुम्हाला घंटेची सुद्धा जागा निश्चित करायची आहे. बघा, मी या कोपऱ्यात इथे घंटी पण ठेवून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने दीप प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला उरलेली पूजा करून घ्यायची आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचं आहे. कुठलीही पूजा म्हटली की शक्यतो कलशाशिवाय कुठल्याही पूजेला किंमत नसते. म्हणण्यापेक्षा कलश पूजन असेल तरच त्या पूजेला पूजा म्हटलं जातं. कलशाशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण असते. त्यामुळे आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये नाणं, सुपारी ते टाकून घ्यायचं आहे आणि त्या कलशावरती स्वस्तिकसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तो कलश ठेवण्यासाठी बघा, मी इथे वाटीमध्येच तांदूळ ठेवते आहे, म्हणजे आपला कलश कुठेही कलंडणार नाही किंवा पडणार नाही. बघा, अशा पद्धतीने तांदूळ मी टाकून घेतले. तुम्ही जास्त प्रमाणात टाकले तरीही चालतील, काहीच हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे किंवा 5 बोटं कुंकवाचे लावायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने ते मी 5 बोटं कुंकवाचे टाकून घेतलेले आहेत. स्वस्तिक काढलेलं नाही आहे. त्यानंतर आपल्याला नागिणीचे पानं ठेवून घ्यायचे आहेत. आपण बघतोच आहोत की आंब्याची पानं किंवा विड्याची पानं, तुम्हाला जे शक्य असतील ते तुम्ही ठेवले तरीही चालतील, काहीच हरकत नाही. जे शक्य असतील ते पानं आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने मी हे 5 पानं ठेवून घेत आहे. त्यानंतर त्यावरती जाईल शेंडीचा भागवरती नारळ ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपलं झालं कलश. त्यानंतर कलशावरती एक फूल ठेवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने फूल. आता जे काही टाक आपण आणलेले आहेत बघा गणपती बाप्पाच्या सेवेमधले, ते टाक आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने मी इथे नागिणीचं पान ठेवून घेणार आहे.
जे जे टाक तुमचे ठेवण्याजोगे असतील ते तुम्हाला इथे प्रस्थापित करायचे आहेत. बघा, सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं स्नान होईल. पंचामृत स्नान, परत शुद्धोदक स्नान, आणि ते झाल्यानंतर मगच आपल्याला गणपती बाप्पाला थोडेसे तांदूळ ठेवून मग विराजमान करायचं आहे. पहिल्या पानावरती गणपती बाप्पा, त्यानंतर दुसऱ्या पानावरती बघा, आता आपण बघतो बघा, करक मातेचा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये शिवलिंग जे आहे किंवा आपण म्हणतो शंकर, त्यांचा संपूर्ण परिवार आहे. कार्तिकेय, गणपती, माता पार्वती, अशोक सुंदरी, असे सगळेजण तिथे विराजमान आहेत. मग ते जर तिथे आहेत तर याची जर एकत्रित पूजा आपल्याला करायची असेल तर स्वाभाविक आहे आपल्याला शिवलिंग घ्यावं लागेल. त्यावरती सगळे, कारण माझ्याकडे करक मातेचा फोटो नाही आहे, म्हणजे करवा चौथचा फोटो नाही आहे, त्यामुळे मी शिवलिंगसुद्धा या पूजेमध्ये ठेवणार आहे. त्यामुळे शिवलिंगसुद्धा आपण स्नान घालून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण स्नान घालून घेणार आहोत. आणि शिवलिंग शक्यतो उत्तरमुखी असावं असं माझं म्हणणं आहे. आमची उत्तर दिशा ही येते, त्यामुळे मी शिवलिंग स्थापित केलं. आणि त्यानंतर आमच्या देवाऱ्यामध्ये साखर चौथचा टाक आहे. हे बघा, अशा पद्धतीने तो टाक आहे. तर तो टाकसुद्धा मी व्यवस्थित धुवून पुसून घेतलेला आहे. आता तोसुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रस्थापित करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी तोसुद्धा टाक ठेवून घेतलेला आहे. आता हे टाक ठेवून झाल्यानंतर आपल्याला आपला जो करवा आहे, ज्या करव्यातलं पाणी पिऊन आपण उपास सोडणार आहे, त्याचीसुद्धा जागा निश्चित करून आपल्याला तो करवासुद्धा इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. बघा, मी तांदूळ टाकून घेतलेले आहे. ते असे पसरट करायचे, म्हणजे जेणेकरून तो करवा सांडणार नाही. आता त्या करव्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. बघा, असं पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्यावरती ही वाटी ठेवून त्याच्यात मी साखर टाकलेली आहे. त्याला हा जो धागा बांधलेला आहे, हा धागासुद्धा नंतर उपास सोडल्यानंतर आपल्याच कामी येणार आहे. आपल्या पतिदेवांना बांधण्यासाठी हातात किंवा आपल्या स्वतःच्या हातात बांधण्यासाठी, कोणीही बांधला तरीही चालेल. आणि नंतर करव्यालासुद्धा आपल्याला कुंकवाचे बोटं ओढून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 5 बोटं ओढा, 7 ओढा, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला करवासुद्धा सजवायचा आहे. आणि जी पंती तुम्ही वरती ठेवलेली आहे साखर ठेवण्यासाठी, तिचीसुद्धा पूजा तुम्हाला अशा पद्धतीने करून घ्यायची आहे. 13 ठिपके येतील अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूजा झाली. आता जो करवा दुसरा आपण घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला गहू भरून घ्यायचे आहे आणि दक्षिणासुद्धा ठेवायची आहे. जो फोटो आपण गणपती बाप्पाचा ठेवलेला होता त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला तो करवा भरून ठेवायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हा करवा मी भरून ठेवला आणि त्यावरती दक्षिणासुद्धा ठेवलेली आहे. आता त्या दक्षिणेचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आणि ह्या करव्याला आपण ज्या पद्धतीने बोटं उमटवून घेतले होते, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या करव्यालासुद्धा तसेच बोटं उमटवायचे आहेत. आता आपण ज्या ज्या देवता इथे स्थापित केलेल्या होत्या त्या प्रत्येक देवांची पूजा आपल्याला करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने गणपती, जो घंटा आपण ठेवलेला होता, गणपतीचा अगदी छोटासा टाक, त्यानंतर महादेवांना हळदी कुंकू लावू नये, त्यामुळे गणपती बाप्पाला आपण लाल फूल प्रिय आहे म्हणून आपण लाल फूल ठेवणार आहोत. त्यानंतर गणपती बाप्पाजवळ आपल्याला झेंडूचं फूल ठेवायचं आहे. त्यानंतर महादेवांना सुद्धा फूल वाहा. तुमच्याकडे जर लाल चंदन असेल किंवा पिवळं चंदन किंवा कुठलाही गंध असेल, पांढरा शुभ्र भस्म, तर तो तुम्ही महादेवांना लावू शकता. पण हळदी कुंकू लावायचं नाही आहे. थोडेसे तांदूळाचे दाणे हवं तर टाकून घ्या. त्यानंतर जो साखर चौथचा मी टाक ठेवला होता त्याच्यावरती सुद्धा मला फूल ठेवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी ही पूजा केलेली आहे. त्यानंतर दक्षिणेचा जो करवा होता त्याच्यावरती एक फूल जाईल आणि जो साखरेचा आपण भरून ठेवलेला आहे तिथेसुद्धा आपल्याला एक फूल ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर कलश पूजन करून घ्या. कलश पूजावरती सुद्धा हळद कुंकू आणि अक्षता आपण ठेवणार आहोत. आता याच्यामध्ये जो आपण धागा ठेवलेला होता बघा, प्रत्येक कराव्याला आपण एक एक धागा बांधला आहे. अगदी सेम तसा धागा आपल्याला देवीसाठी किंवा गणपती बाप्पाच्या फोटोसमोर सुद्धा अशा पद्धतीने ठेवायचा आहे.
किंवा तुम्ही असं एकदम जमा करून आपण जसा हार घालतो तसं जानव्या प्रकारे घातला तरी चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर 5 फळं आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहेत. 5 फळं ठेवण्यासाठी एक डिश आपण घेऊयात आणि त्या डिशमध्येच आपल्याला फळं ठेवायची आहेत. तुम्ही कुठलेही फळं ठेवू शकता, फक्त शक्यतो आवळा ठेवायचा नाही आपल्याला. आवळा ठेवायचा नाही, बाकी तुम्ही कुठलंही फळ ठेवले तरी चालतील, जे तुम्हाला मिळतील त्या पद्धतीने. बघा, अशा पद्धतीने मी इथे फळं पण ठेवून घेतलेले आहे. फळांवरती सुद्धा फूल जाईल. हे फळं झाल्यानंतर आपल्याला इकडे देवीसाठी एक साडी आणि शृंगाराचं सामान ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे सामानसुद्धा आपण ठेवून घेणार आहोत आणि त्याचीसुद्धा आपण यथाशक्ती पूजा करून घेणार आहोत. आता या व्यतिरिक्त तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही अजून बांगड्यांचे सेट किंवा आपल्या साज शृंगाराच्या 16 शृंगारांपैकी कुठल्याही वस्तू तुम्ही अगदीच आणू शकता आणि या वस्तूंपैकी जी वस्तू तुम्हाला योग्य वाटेल ती वस्तू तुम्ही तुमच्या सासूबाईंसाठी किंवा आईसाठी किंवा तुमच्यापेक्षा जास्त वयाच्या एखाद्या महिलेसाठी तुम्ही देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त इथे काहीही ठेवण्याची गरज नाही, पण शक्यतो तुम्हाला दिवसभर निर्जली राहायचं आहे आणि याच करव्यातील पाण्यावरती तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे. त्यामुळे प्लीज हे व्रत नक्की करा. तुमच्या स्वतःच्या पतिदेवांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत अतिशय हे आहे आणि त्यातले त्यात म्हणजे गणपती बाप्पा हे आपल्या महाराष्ट्रातील किंवा अवघे जगाचेच आद्य दैवत मानलं जातं. म्हणजे सगळ्यात आधीचा मान, पहिला मान हा गणपती बाप्पाचा आहे. त्यामुळे त्यांची कृपा झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे व्रत यावर्षी तरी करावं लागेल. इथून मागे करत नसाल माहीत नाही, पण इथून पुढे तरी हे व्रत नक्की करा. करवा चौथचा फोटो तुम्हाला भेटला तर चांगली गोष्ट आहे, त्याची कथा करा, अशीच पूजा मांडा आणि चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला ती पूजेची सांगता करायची आहे. नंतर पाणी पिल्यानंतर तुम्ही तुमच्या केलेल्या सगळ्या पक्वान्नावरती उपवास सोडला तरी चालेल, काहीही हरकत नाही. पण ही पूजा एकदा तरी नक्की करा आणि अनुभव घ्या आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा. यात काही शंका असतील असं मला वाटत नाही, पण तरीही तुम्हाला याबद्दल काही वाटलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.